पॅटर्न किंवा चेन गुच्छा पॅटर्न हा पॅटर्न म्हणतो याला आणि 4 पेक्षा जास्त चेन वापरून हा डिझाईन बनवला गेलेला आहे आणि याचा पण साधारणतः 4.5 ते 5 तोळ्यापर्यंत वजन आपण मेन्शन करून देतोय। प्लस मग आता हे अँटिक मंगळसूत्र आपण ज्वेलरी म्हणतो याला, ही साधारणतः ब्लॅकिश असे दिसेल तुम्हाला। याच्यामध्ये अँटिकचं प्रमाण जास्त आणि कलर स्टोन ज्वेलरी वापरली जाते वगैरे। कलकत्ती टाईप सारखंच वर्क केलेलं आहे, प्लस बारीक वर्क म्हणजे ह्याच्यामध्ये फुलाचे डिझाईन मेन्शन करून कशी डिझाईन बनवलेली आहे सेम काळेमणी प्लस गोल्डमध्ये आणि याचं साधारणतः वाटीमध्ये सहित 4.5 तोळ्यापर्यंत वजन होईल। आता फक्त ही 57 ग्रॅम सेम 57 ग्रॅमपर्यंत। आणि नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे याचा आहे 30 ग्रॅम 567 मिली। मी PNG ज्वेलर्स औंध ब्रँचमधून बोलत आहे। आज आपण पाहणार आहोत मंगळसूत्र ज्वेलरीचे डिझाईन्स। आपण जे पाहतोय आता हे टेम्पल वर्क म्हणजे गोकाक मंगळसूत्राची ज्वेलरी पाहत आहोत। आजचा आपला रेट आहे 89,470 रुपये। काही बंच मंगळसूत्र आहेत आणि काही ते चेन मंगळसूत्र पण डिझाईन आहेत। याच्यामध्ये काही फॅन्सी पेंडंट पण येतील आपल्याकडे, याला पण पदक मंगळसूत्र पण म्हणू शकतो पेंडंट, आणि काही आहेत ते वाटीमणीचे पण डिझाईन येतील। याच्यामध्ये खासियत म्हणजे हे गोकाक म्हणून ओळखले जातात, गोकाक ज्वेलरी, तिथून हे टेम्पल पॉलिश तयार होऊन येतं आणि याच्यामध्ये मेन्शन केले जातात ते पोटा स्टोन रेड कलरची ज्वेलरी आहे, त्याच्यामध्ये पोटा स्टोन वापरून त्याची डिझाईन आकर्षक केली जाते। साधारणतः याचं वजन जे स्टार्टिंग होतंय ते 3.5 तोळ्यापर्यंत आणि या प्रोडक्टचं आता वजन आहे ते साधारणतः 6 तोळ्यापर्यंत आहे, 60 ग्रॅम। 57 ग्रॅम सेम 57 ग्रॅमपर्यंत। आणि नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे याचा आहे 30 ग्रॅम 567 मिली। याचा आहे 80 ग्रॅम म्हणजे 8 तोळ्यापर्यंत आणि याचा आहे सेम 57 ग्रॅम 57 ग्रॅमपर्यंत आणि हा आहे 78 ग्रॅम 78 ग्रॅमपर्यंत। पहिले ते हे लाईट वेट ज्वेलरीमध्ये लॉन्चेस केलेले डिझाईन्स आहेत आपल्याकडचे, टेम्पल वर्क ज्वेलरी सेम पॅटर्न। या सिंगल चेनचा हे सिंगल चेन आहे साधारणतः 3 तोळ्यामध्ये विथ वाटेमनी पेंडंटमध्ये, कमी काळे मनीमध्ये वापरलेली जाणारी ज्वेलरी आहे ही सेम। आणि त्यानंतर आपण जे पाहतोय ते पट्टी पॅटर्न मंगळसूत्र, हे पण लेटेस्ट डिझाईन आहे। याच्यामध्ये जर का पाहिलं तर आपण हे जे ब्लॅक बीड्सचं वर्क केलेलं आहे, याच्यामध्ये वरून तारेचं कव्हर केलेलं आहे ब्लॅक बीड्सला आणि डिझाईन बनवलेली आहे पट्टी मंगळसूत्रामध्ये। आणि हा पण एक पाहिला तर हेवी वर्क मधला आहे, दिसायला हेवी वर्क आहे पण आहे लाईट वेट मध्ये। साधारणतः हा 6 तोळ्यापर्यंत बसून जाईल तुम्हाला, 5.5 ते 6 तोळ्यापर्यंत। येस ब्लेटेस्ट ज्वेलरीमध्ये ब्लॅक बेस मध्ये हा कलकत्ती वर्क त्याच्यावरती टाईप केलेलं आहे, पेंडंट पण कलकत्ती वर्क मध्ये बनवले गेलेले आहे। दिसायला हेवी पण आहे लाईट वर्क ज्वेलरीमध्ये त्या टाईप्सला। हा साधारणतः 4.5 तोळ्यापर्यंत बसतोय, 43 ग्रॅमपर्यंत। आणि सेम ह्याच्याच कंपॅरिझन आपण हा पाहिला तर हा आहे 5.5 तोळ्यापर्यंत। म्हणजे जरी पाहिलं याची तर वीटची डिझाईन ह्याच्यापेक्षा दुप्पट आहे, तरी सुद्धा तुम्हाला हा लाईट वेट मध्ये ज्वेलरी बनवून दिलेली आहे PNG ज्वेलर्स यांनी। कलकत्ती टाईप सारखंच वर्क केलेलं आहे, प्लस बारीक वर्क म्हणजे ह्याच्यामध्ये फुलाची डिझाईन मेन्शन करून कशी डिझाईन बनवलेली आहे सेम काळेमणी प्लस गोल्डमध्ये आणि याचं साधारणतः वाटीमध्ये सहित 4.5 तोळ्यापर्यंत वजन होईल। आता फक्त ही पट्टी मंगळसूत्र आहेत ते 38 ग्रॅम 800 मिली मध्ये बनवलेले आहे। यामध्ये काळेमणी याच्यामध्ये कमी डिझाईन प्रमाणात बनवले आहेत आणि काळेमणीचं वजन फक्त 1 ग्रॅम पर्यंत वापरलेलं आहे। त्या टाईपनी ही हेवी वर्क दिसण्यासाठी काळेमणी कमी वापरलेली आहेत। हा आहे तो 3.5 तोळ्यापर्यंतच आहे बनवलेला, वाटीमणी सहित हा 4 तोळ्यापर्यंत बसेल तुम्हाला। ह्याच्यात काळेमणीचं प्रमाण जास्त प्लस मीना वर्क जे आपण म्हणतो ते मीना वर्क कलर स्टोन ज्वेलरी अशा टाईपने बनवली गेलेली आहे। पॅटर्न किंवा चेन गुच्छा पॅटर्न हा पॅटर्न म्हणतो याला आणि 4 पेक्षा जास्त चेन वापरून हा डिझाईन बनवला गेलेला आहे आणि याचा पण साधारणतः 4.5 ते 5 तोळ्यापर्यंत वजन आपण मेन्शन करून देतोय। प्लस सध्या लेटेस्ट मध्ये येणारी ज्वेलरी म्हणजे ही चेन पॅटर्न आहे, चेन गुच्छा पॅटर्न येलो पॉलिश मध्ये बनवली गेलेली आहे ही पण।
याच्यामध्ये बारीक डिझाईन बघितली तर डंबरू सारखे डिझाईन बनवले गेलेले आहेत. त्यामध्ये फिनिशिंग पण उठून दिसेल तुम्हाला जास्त आणि आकर्षक हेवी वर्क वाटेल त्याच्यामध्ये डिझाईन्स. हा साधारणतः 4.5 तोळ्यापासून सुरुवात होतो ते 7 ते 8 तोळ्यापर्यंत ज्वेलरी बनवली जाते हिची विथ वाटीमणी किंवा पेंडंट साईज वगैरे. पॅटर्न छान वाटेल वगैरे. आता आपण जे समोर पाहतोय हे अँटिक मंगळसूत्र आपण ज्वेलरी म्हणतो याला. ही साधारणतः ब्लॅकिश असे दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये अँटिकचं प्रमाण जास्त आणि कलर स्टोन ज्वेलरी वापरली जाते वगैरे. आणि याच्यामध्ये पण आपण मोती जे पाहतोय हे साधारणतः आर्टिफिशियल मोती असून कल्चर मोती आपण म्हणतो याला किंवा कलर स्टोन ज्वेलरी पण वापरलेली आहे. कलर स्टोन पण वापरून याचे वर्कआउट सध्या लॉन्चेस केलेले आहे पेंट ज्वेलरीने. आणि याचं पण साधारणतः हेवी वर्क चालू आहे. वजन याच्यामध्ये वजन मेन्शन केले साधारणतः 5.5 ते 6 तोळ्यापासून सुरुवात आहे. तिथून तुम्हाला हे लॉंग मंगळसूत्रापासून ते शॉर्ट मंगळसूत्रापर्यंत डिझाईन पाहायला भेटेल. याच्यामध्ये सेम प्रत्येक ज्वेलरीमध्ये मिनिमम 5.5 ते 6 तोळ्यापर्यंत वजन वापरलेलं आहे. आणि खाली जे आपण पाहतोय तर ते कलर स्टोन वापरलेले आहेत आपल्या याच्यामध्ये. कुठलाही असा स्टोन चांगल्या पद्धतीने कलर स्टोन वापरून डिझाईन बनवून दिलेली आहे आपल्याकडे. याचं वजन आहे साधारणतः 10 तोळ्यापर्यंत 100 ग्रॅमपर्यंत याचं वजन बसतंय. आणि दिसायला आकर्षक असा हेवी वर्क वाटेल तुम्हाला. सेम याच्यामध्ये पण आपण वजन मेन्शन केलेलं आहे. शॉर्ट मंगळसूत्र जे आहे ते 2 तोळ्यापर्यंत बनवलेलं आहे. आणि लॉंग मंगळसूत्र जे आहे त्याचं वजन आहे साधारणतः 9 तोळ्यापर्यंत. लॉंगचं वेट काय आहे? सॉरी, लॉंगचं वेट काय? याचं वजन होईल साधारणतः 106 ग्रॅमपर्यंत. म्हणजे जवळपास 10 तोळे आणि वरती 6 ग्रॅम आहे वजन. आणि आकर्षक असे पिंक स्टोन कलर स्टोन वगैरे वापरून ग्रीन स्टोन वापरून ती ज्वेलरी बनवली गेलेली आहे. आकर्षक असे डिझाईन वगैरे दिसण्यासाठी. आपल्यासमोर जे आता पाहताय ते लॉंग मंगळसूत्रामध्ये डिझाईन्स आहे. याच्यामध्ये पट्टी मंगळसूत्र प्लस फॅन्सी पेंडंट वापरून आपण डिझाईन बनवलेली आहे. याचं साधारणतः वजन असेल 80 ग्रॅमपर्यंत वजन आहे. 8 तोळ्यापर्यंत प्लस मीना वर्क वापरून ह्याचं डिझाईन पट्टी मंगळसूत्रामध्ये बनवली गेलेली आहे. आणि शॉर्टचं वेट आणि शॉर्ट मंगळसूत्राचे जे वेट आहे ते फॅन्सी मंगळसूत्रामध्ये आहे. 10 ग्रॅम 712 मिलीमध्ये हे शॉर्ट मंगळसूत्र बनवलं गेलेलं आहे. सेमी आज ज्वेलरीमध्ये पण आपण जसं मगाशीच बोललो की पिंजरा पॅटर्न किंवा गोचा पॅटर्न वगैरे आपण या ज्वेलरीला म्हणतोय. आणि हा वाटीमणीमध्ये डिझाईन बनवली गेली आहे. याच्यामध्ये आपण वाटीमणी चेंज करून फॅन्सी पेंडंट सुद्धा घेऊ शकतो. याचं वजन आहे साधारणतः 105 ग्रॅमपर्यंत. म्हणजे 10 तोळे 5 ग्रॅममध्ये. म्हणजे त्याला आकर्षक असं पिंजरा पॅटर्न वगैरे वाटेल तुम्हाला चेन पॅटर्न्समध्ये. आणि शॉर्ट मंगळसूत्र जे आहे ते 1.5 तोळ्यापर्यंत आहे. 17 ग्राम 593 मिलीमध्ये फॅन्सी ज्वेलरी फॅन्सी मंगळसूत्रामध्ये आपण काम केलं. या ज्वेलरीमध्ये पण वजन जे मेन्शन केलेलं आहे लॉंग मंगळसूत्राचं 7 तोळ्यापर्यंत आहे वाटीमणी साईज. आणि प्लस पेंडंट शॉर्ट मंगळसूत्र जे आहे ते 2 तोळ्यापर्यंत डिझाईन बनवले गेलेले आहे. सर असे आकर्षक वाटेल असे डिझाईन्स लेटेस्ट डिझाईनमध्ये आलेल्यानंतर लॉंग मंगळसूत्रामध्ये पण याची आता लॉन्चेस केलेली आहे. आणि सांगण्यासाठी वेगळं म्हणजे ही पूर्ण फ्लेक्झिबल ज्वेलरी आहे वापरण्यासाठी पण. आणि घरी तुम्ही जरी ठेवलात तर पूर्ण फोल्ड करून वगैरे वापरण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी पण वापरू शकता वगैरे. बॉक्समध्ये ठेवल्यानंतर वगैरे काही याला प्रॉब्लेम असं येण्यासारखं नाही. आणि लेटेस्ट डिझाईनमध्ये लॉन्चेस केलेली डिझाईन ही चेन मंगळसूत्रामध्ये आहे. आणि सेम याचं पण वजन साधारणतः 3.5 ते 4 तोळ्यापासून सुरुवात होते. आणि याच्यामध्ये पण आपण फॅन्सी मंगळसूत्र वगैरे पण पेंडंट वगैरे वापरू शकतो. तसेच यासोबत आपण एक लॉन्चेस केली होती ती डिझाईन्स होती आपली नॅनो पॅटर्नमध्ये नॅनो मंगळसूत्र पॅटर्न. तसे पूर्वीपासून आलेली ज्वेलरी आहे ही. आणि आता सुद्धा लेटेस्ट म्हणून डिझाईन वापरली जाते वगैरे मंगळसूत्रामध्ये फॅन्सीमध्ये. बारीक वर्क पण पाहिलं तर ह्याचे काळ्या मणीमध्ये प्लस टिकल्या मणी मंगळमध्ये डिझाईन केलेली गेलेली आहे ही. आणि ही पण तशीच पूर्ण फ्लेक्झिबल मंगळसूत्र म्हणून वापरू शकतो वगैरे. होल्ड करून वगैरे ठेवलात किंवा वापरलात तर सुद्धा चालू शकतो वगैरे. याचं साधारणतः 3 तोळ्यापर्यंत वजन स्टार्टिंग होत आहे. ही ज्वेलरी तुम्हाला लॉंग आणि शॉर्ट मंगळसूत्रामध्ये सुद्धा पाहायला भेटेल वगैरे. आणि हे विथ पेंडंट आहे त्याचं हे विथ पेंडंटमध्ये डिझाईन्स आहे. हे कमीत कमी वजनामध्ये लॉन्चेस केलेले आहे. 2.5 ते 3 तोळ्यांपर्यंत तुम्हाला ही सिंगल चेन पॅटर्न भेटून जाईल वगैरे.
तोळ्यामध्ये आपल्याला 2.5 ते 3 तोळा 3.5 तोळापर्यंत हे चेनवाले मंगळसूत्र मिळणार आहेत. नक्कीच विजिट करा औंध ब्रांचमध्ये पुणा गाडगी ज्वेलरी.